कारकिर्दीमध्ये कायदा सुव्यवस्था कुठेतरी अडचणीत यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही त्यांना प्राधान्य देतोय। आज सातत्याने पोलीस भरती करतोय, आमच्या पोलीस खात्याला इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, पण काही नराधम, काही अतिशय वळून टाकलेली नालायक हे मात्र कुठेतरी काहीतरी चुकीचं करतात, ते नाही केलं पाहिजे। आणि ती चुकीची घटना घडल्यानंतर माझ्या नागरिकांच्या मध्ये, आमच्या लोकांच्या मध्ये उद्रेक होतो आणि तो उद्रेक रस्त्यावर येतो। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की असं ही वेळच उद्रेकाची आमच्या लोकांच्यावर येता कामा नये, याबद्दल सतत डोळ्यात तेल घालून आम्ही सगळेजण बघत असतो। परंतु कुठंतरी काहीतरी घडतं आणि त्याच्यातनं सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो। अनेक जण आजपर्यंत सरकारमध्ये काम केलेलं आहे, परंतु ह्याच्यातनं कुठल्या सरकारला वाटणार आहे की असं काहीतरी वेळवाकडं व्हावं? आम्ही तर उलट अधिक कडक, अधिक टाईट राज्यातल्या पोलीस यंत्रणेला केलेलं आहे। त्याबद्दल गृहमंत्री स्वतः बोलतील। परंतु आता तुम्ही पाहिलं, एखादी घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलला ते दाखवलं जातं। आता आमच्या एमपीएससीची मुलं ही पुण्यामध्ये आंदोलन करत होती, आम्ही त्यांना निरोप पाठवत होतो की बाबांनो, एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, त्याच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही। तरी देखील जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे काही नेते, आमदार त्यांना भडकवत होते, सरकार होऊन देत नाही। अरे बाबा, सरकार का होऊन देणार नाही? जर आमच्या मुलांना एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा देताना त्याच्यात त्यांना यश मिळणार असेल तर का होऊन देणार नाही? तरी देखील त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी, सरकारने लक्ष घातलं आणि आजच त्या सगळ्या एका दिवशीच्या परीक्षा ह्या पुढे ढकललेल्या आहेत। एक 25 तारखेला पेपर होईल, दुसरा नंतरच्या तारखेला होईल, हे एमपीएससीने जाहीर केलेलं आहे। माझी विनंती आहे, निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं माझ्या मायमाऊली, आता उद्या आम्ही नाशिकला जाणार आहोत, काल आम्ही बीडला होतो, काल सकाळी मुख्यमंत्री रत्नागिरीला होते, जाईल तिथं प्रचंड मायमाऊलींची त्यात उपस्थिती आहे। आणि खरोखरीच काल तर स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारची योजना त्यांच्या राज्यात राबवली। सरकार चालवत असताना मायमाऊलींनो, आमच्या भावांनो, शेतकऱ्यांनो, यावेळेस सरकारने मायमाऊलींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, वारकऱ्यांच्या करता, युवा युवतींच्या करता समाजातला असा कुठलाही घटक ठेवला नाही की ह्या घटकाला कुठं ना कुठं योजनेच्या पासून वंचित ठेवलंय। एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या योजना देत असताना नेमकं तेच दुखणं विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि ते सतत काही ना काही, कुठं ना कुठं काही सरकारची कशी बदनामी होईल, सरकारला कसं कात्रीत पकडता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे। परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका। अतिशय चांगलं सरकार, जे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांनी सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, त्याच विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे आणि हे करताना स्वतः सरकारने पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, कोतवालांचं वाढवलं, आशा सेविकांचं वाढवलं, गटप्रवर्तक, अंगण सेविकांचं वाढवलं। अजून काही समस्या आहेत, नाही असं नाही, पण त्यामध्ये देखील हे सरकारच लक्ष घालेल आणि त्याच्यातनं न्याय मिळवून देईल, ही पण खात्री माझ्या तमाम मायमाऊलींना, बहिणींना, मुलींना ह्या निमित्तानं देतो। आणि हे जे काही तुम्हाला एक भाऊबीज देण्याचा, रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याचा आम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेतलाय, ह्याचा तुमच्या स्वतः करता चांगल्या प्रकारे उपयोग करा, हा तुमचा अधिकार आहे। इतके दिवस तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या करता, तुमच्या पती करता, तुमच्या घराकरता सगळा खर्च केलाय, परंतु तुमचाही काही अधिकार आहे
त्याही मायमाऊलीला वाटतं की माझ्याकरता कुठंतरी बाजारामध्ये जाऊन हे करावं. आज जसे जसे त्या ठिकाणी रकमा जायला लागल्या तशा तशा पद्धतीनं त्यामध्ये बाजारपेठ देखील फुलायला लागलेली आहे. हे सगळं अर्थचक्र आज राज्याचं वाढायला लागलेलं आहे. त्याचंही समाधान अर्थमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना आणि मायमाऊलींना माझ्या बांधवांना मनापासून नमस्कार करतो, धन्यवाद करतो आणि